नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त खमंग अशी डाळ मेथी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि बाजारामध्ये खूप मेथी आलेली आहे। तर चला सुरुवात करूया। ह्यासाठी मी मेथीची गड्डी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तुरीची डाळ देखील धुवून घेतलेली आहे। 1 वाटी तुरीची डाळ आहे। आता ही मेथी स्वच्छ धुवून आपण बाउलमध्ये ठेवली होती, ती आता बारीक चिरून घ्यायची आहे। बरेच जण शिजताना तशीच टाकतात, पण काय होतं त्या काड्या असतात ना, त्या कधी-कधी दाताखाली येतात आणि भाजी जर चिरून घेतली तर दिसायला देखील छान दिसते। आता ही भाजी ह्या पद्धतीने जेवढं शक्य असेल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग कुकरमध्ये ही भाजी आपण घालून घेतली आहे। ह्याच्यातच आपण स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ घालून घेतोय। तुम्हाला तुरीची डाळ नको असेल तर तुम्ही मुगाची डाळ देखील वापरू शकता किंवा अर्धी वाटी तुरीची आणि अर्धी वाटी मुगाची अशी दोन्ही मिक्स देखील घेऊ शकता। आता हे सगळं घेतलंय, ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आपण कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चमच्याच्या साहाय्याने आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतोवर पाणी देखील बेताचं घालायचं आहे, खूप जास्ती पाणी आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे। आता साहित्य: जिरं, मोहरी, लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, गूळ, चिंच, लसणाच्या पाकळ्या आणि सुक्या लाल मिरच्या। आता 4 शिट्ट्यानंतर आपली डाळ आणि मेथी शिजून तयार आहे। ह्याला असं छान घोटून घ्यायचं आहे रवीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आणि घोटून घेतल्याच्या नंतर आता पुढची प्रोसेस करूया। साइड बाय साइड मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल सध्या कमीच घातलंय कारण आपण याला परत एकदा तडका देणार आहोत। ह्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे, मोहरी घातली आहे, आता चिमूटभर हिंग घातलेला आहे। आता थोडीशी हळद घालायची आहे। त्याच्यानंतर हळद घातल्याच्या नंतर आता आपण ह्याच्यामध्ये जी आपली डाळ मेथी शिजून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत। फोडणीमध्ये शक्यतोवर मी याच्यात आज तिखट आणि मसाले घातले नाहीत कारण आपण त्याला वरूनच घालून घेणार आहोत। आता हे सगळं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये घातलंय मी आता चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर थोडीशी जो चिंचेचा कोळ आहे तो देखील आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। चिंच गुळाचं प्रमाण मी परत एकदा सांगते, जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच गूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे एकदम अचूक प्रमाण आहे। हे छान चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे, त्याच्यामुळे काय होतं बेसला लागत नाही। आता याला छान मस्त उकळी आणून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी धण्याची पावडर देखील घालून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं लाल तिखट। लाल तिखट आपण मुद्दामून थोडं कमी घातलंय कारण आपण वरून जो तडका देणार आहोत त्याच्यामध्ये देखील लाल तिखट घालून घेणार आहोत। आता हे सगळं छान चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मस्त अगदी दणकून एक उकळी काढायची आहे। तर मैत्रिणींनो, ही डाळ मेथी खायला खूप मस्त लागते। तुम्ही पोळी, भाकरी किंवा भात अगदी कशासोबतही खाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी रेसिपी आहे आणि घरात आहे त्या साहित्यामध्ये अगदी झटपट होते। तर ह्या हिवाळ्यामध्ये मेथी मार्केटला खूप आली आहे, तर नक्की ट्राय करा। आता मी तडका देऊन घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। जिरं मोहरी घातली, ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या घातल्यात। लसूण बारीक असं आपण कट करून घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। गोल्डन रंगावर येईपर्यंत लसूण तळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेतलेल्या आहेत 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या। ह्याच्यामुळे भाजीला खूप छान चव लागते आणि ह्याच्यामध्ये परत घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि हा तडका आता आपण मस्तपैकी भाजीला देऊन घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती सुंदर आणि टेम्पटिंग दिसतोय ते। तर रेसिपी नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगा कशी वाटली ते आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।